आम्ही दिंडी चालवतो सखाराम बाबाची. मायबापाचा विसर दूर, संसाराचा तरी विसर पडते काय आपल्याला. माझ्या संग गल्ब म्हातारे असतात बाबा, 75चे, 70-75. मग 70 वर्ष संसार केला, महिनाभर वारीत आले, विसरा ना संसार. 3 दिवस चालले की चौथ्या दिवशी म्हातारीले फोन, जेवली? खोटं नाही सांगणार. बरेच म्हातारे मला फोन मागतात, बाबा फोन द्या. मी देतो, पण रेकॉर्डिंग लावून देतो. जेवढे म्हातारे बोलले तेवढं रेकॉर्ड करतो, रात्री ऐकतो आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो. मग आमच्या दिंडीतले म्हातारे करता, बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. पंढरीला गेल्यानं माय बापाचा विसर पडील, संसार सुटील. 2 गदे कुंभारबुवानं विकायला नेले. किती गदे? इकडे गदेच म्हणतात ना की गाढव म्हणतात? हा भाग स्टँडर्ड आहे बरं जरा आमच्यापेक्षा. आम्ही म्हणजे आमचा जिल्हा बुलढाणा आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना गाव 100 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे MP च्या शेजारी आहो आम्ही, बरामपूरच्या. हां नाही, अमरावती पुढे गेले. आमचं इथं म्हणजे खाली आहे. लक्ष देऊन ऐका फक्त, भाषेत फरक. तुमच्याकडे काय म्हणतात, गाढव की गद? बोलत जा ना भाऊ, काय म्हणतात? हा, मी गद म्हणतात, हे भाऊ गाढव म्हणतात. सगळं भाषेत फरक आहे. हा, 2 गदी केले नाही, 2. मग एक गद दिलं डोंबारी बुवाले, दुसरं गद इकलं ढोबी बुवाले. दोघायले 2 गदे विकले. मग धोबी बुवाच्या गदेले कामं कमी, कपडे धुवायला न्यायचं, ते धुयेपर्यंत सुकेपर्यंत ते गद चरायचं. लक्ष देऊ नाही का? मग ते गद सुधारलं. आणि धोबी बुवा ते जे डोंबारी बुवाचं होतं त्याला बाजारात खेळ मांडणं, या बाजारात त्या बाजारात, ते गद बारीक झालं. दोघं गदे एकाच गदीचे गदे, भाऊ होते. नाही ना, जसं दोन्ही गदे एकाच गदीचे भाऊ होते. काही दिवसानं डोंबारी बुवा खेळ खेळत धोबी बुवाच्या गावात आला. दोन्ही गदे एकामेकाला भेटले. प्रेम. एक गद दुसऱ्या गद्याला म्हणे, दादा किती तब्येत खराब केली, किती बारीक झाली तुम्ही. असे गदे भेटले की बोलतात. मग ते गद म्हणे या गद्याला, दादा आमचा मालक खायले कमी देते, काम खूप सांगते, म्हणून मी बारीक झालो. काही दिवसानं या गद्याला त्या गद्याची दया वाटली. म्हणे, गड्या देत सोडून, आमच्या मालकाच्या घरी चाल, काही कमी नाही. तो म्हणे, नाही, मेलो तरी चालीन, पण मी त्याच्याच घरी जाईन. अरे मरायला झाला तरी जातो म्हणे. हो, काय जातो म्हणे? मालकाशी काम आहे. काय काम आहे म्हणे? आमचा मालक खेळ मांडते, असे 2 खांब रवते, त्याला दोरी बांधते, आणि त्याच्यावर त्याची गंगी नावाची मुलगी घागर घेऊन चढते. पंढरपूरला पाहिलं का तुम्ही? अशी चालते. हा, आणि तो डोंबारी बुवा वाजवते, आणि तो वाजवता म्हणते, गंगे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गद्यासोबत लावीन गंगे. तुम्हाला समजलं? ते गद बारीक कशाने झालं पोरं? हो बुवा, सांगा ना महाराज, गद बारीक कशाने झालं? गद कोणतंही असो, गंगीमुळे बारीक झालं ते गद, गंगीमुळे. संसार हा सुख सारखे जाऊ आपण. मग एक विचार करा आता सगळे लोक, तुम्ही ऐकता ना साधूचं? ऐकता ना? चांगली आहे बरं सासरवाडी, खरंच मस्त आहे. सगळे ऐकतो म्हणतात. तुम्ही सगळे लोक ऐका. संसार सोडून द्या. तुम्ही पाव गांजा घ्या, गांजा. ऐकतो म्हणतात म्हणून सांगलं मी ना. कैलास का राजा दम लगाने को आजा.
काय ऐकता राजे हो, तुम्ही ऐकत नाही, आम्ही नाही ऐकत. सगळं जग मतलबी व्हायलंय. संसार दुःख मूळ लढू लढू सांगतो आम्ही. खरं हो ना. असं वाटते कीर्तनकार आसनावर उठला की संन्यास घेते. संसार सुटणं तोंडाचं नाही. आम्ही नेहमी सांगतो. लंब्या गोष्टी तुम्ही पास स्मशानात गेले की तिकून लोक येतात, काही खरं नाही भाऊ, सगळी माया आहे रे माया. अरे घरी माया वाट पाहून राहिली रे, जाय रे. काय तर संसार हा सुटत नाही आणि संसार सोळा लागत नाही. आमचे बुवा लोक म्हणतात संसार ताकासारखा आहे. ताक फेकून देतात का तुम्ही? खरं बोला आजी. अमाय तुम्ही ताक फेकता? एकही बाई नाही ताक फेक. ह्या बाया दूध डेअरीवर देतात आणि हे लिहिले ताक पाजतात. हाय नाही पाहो म्हणते ते आजी. हे इकडे हेलाच म्हणतात ना आई. हेलेले काय पाजतात? ताक. हा. आणि जर हेला नाही पेला तर ह्या त्या ताकाचा मठ्ठा करून पाजतात. पण पाजतात. लक्ष देऊन ऐका. संसार वाईट नाही. संसार मस्त करावा, सुखे करावा संसार. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. कुंकू लावा, गुलाल लावा. खंडोबावर प्रेम आहे, भंडार लावा. विठोबावर प्रेम आहे, बुक्का लावा. पण प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवा, आपण मुसलमान नाही. आपलं कपाळ पांढरं नसलं पाहिजे. तुम्हाला वाटील त्या देवाच्या नावाचं लावा, फक्त लावा. वाटील त्या देवाचं भजन. आम्ही एकही भजन सोडलं नाही तुकडोजी बाबाचं. सुहागन तीर्थ करने चली, पति के सिर पर बोझा देकर हाथ हिलावत चली. सुहागन तीर्थ करने चली. तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, ते एक तारा तुमच्याकडे आहे का? एक तारा दत्तात्रयाचा. दत्ता तुला कोणी दिले वरदान? दत्ता तुला कोणी दिले वरदान? दत्ताच्या भवती गाईचा मेळा. गाईचा मेळा देवा, गाईचा मेळा. गाई राखे भगवान. दत्ता तुला कोणी दिले वरदान? दत्ता तुला कोणी दिले वरदान? हे दत्तात्रयाचा एक तारा. हे दत्तात्रयाचा. बाऱ्या म्हणतात का तुमच्याकडे महादेवाचे? महादेव पार्वती स्वार झाले ते नंदीला. गेलं भयान्याव नालव नागाच्या नागिनी. हा वा. झाड बेलाचं पायल, त्या खाल ते वारुळ. मन देवाच रमलव नागाच्या नागिनी. या महादेवाच्या बाऱ्या. हो खंडोबाच. मल्हारी माझ राग भरलं काय? देव माझ राग भरले काय? खंडोबा माझ राग भरले काय? हो देव माझ राग भरले काय? खंडोबा पिवळा झाला, हळद लागली. हळद लागली बा नाही तुला. मल्हार नवरा झाला, हळद लागली. मल्हारी माझ्या बसली गोड्यावरी ग. अनाया
मानू गेला चंदनपुरी ग आता अंबाबाईचं अंबाला माझ्या मरवट बरवानावरी झाली राती कुंकवाची वाटी बोळ्या भगताच्या हाती हे बघा संबळ आहे का संबळ 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 टाळी वाजवा टाळी ज्ञानभाऊ ज्ञानेश्वर भाऊ वाळेकर कडून भेटले हा कृष्णा महाराज लेन मले अर्धे अर्धे नाही काही सांगलं बा ऐका लक्षीतून पटकन ऊस गोळ झाला म्हणून काय मुळासहित खावा प्रीतीचा पावना झाला म्हणून काय फार दिवस राहावा जवळ असला तरी जास्त राहू नये गावात नाही खरं आहे मग 4 दिवस कोणी गोळ बोलते 4 दिवस पाहुणे बा पाहुणे बा पाहुणे बा आणि मग म्हणता पाहुणे बा एवढ्या म्हशी सोळावरून नाल्या नाल्या नसते कोणी गावले सप्त्या राव या लोक माराग करतील नाही ना आपल्याला आता दक्षिणा भेटली ना त्या दक्षिणेच्या वरची दक्षिणा भेटीन का कोणती तुम्हाला समजलं ना मग काय काम राहिलं असो आमचे 2 चरणाचा भाव सांगायचं माझं कसं असतं मी नेहमी सांगतो 4 एकर वखरल्यापेक्षा 2 एकर वखराव किती वखरला 8 एकर आला बाबूराव आणि मागे हराळ तसाच 2च वखराव पण दाबून वखराव हा हराळ नाही दिसली पाहिजे असो हे सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो आदरणीय परम